हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर मी आज तुम्हाला माझ्या आजीची कांदा भजी करण्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. तर आईने सगळ्यात पहिल्यांदा 2 कांदे घेतले आहेत. ती कांदा चिरून घेत आहे, जसे की आपण पातळ स्लाईस करून घ्यायचे आहेत, जसं की आई तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत्या. आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. पुन्हा त्यामध्ये ओवा घालायचा आहे थोडासा. आणि नंतर त्यामध्ये ओवा टाकल्यानंतर ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. बघा, जसं ओवा स्मॅश करून टाकायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं, जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला आईने दाखवलं आहे. तर आता तुम्ही म्हणशील आई म्हणजे कोण आहे तर तुझी? तर ती माझी आजी आहे. आणि त्यात थोडासा चिमूटभर खायचा सोडा पण घालायचा आहे. तर ही रेसिपी माझ्या आजीची आहे कांदा भजी करण्याची. तर तुम्ही बघा, त्यामध्ये थोडीशी चटणी पण टाकायची आहे. जसं की तुम्हाला तिखट आवडेल तसं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे भजी खुसखुशीत आणि खमंग होतात. बघा तर तुम्ही. आणि त्यात थोडं थोडं करून असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये आई दाखवत आहे तसं. आणि पुन्हा हळूहळू ते मिक्स करून घ्यायचं कांद्यासोबत. आता तुम्ही म्हणशील की तुझे व्हिडिओ का येत नाहीत यूट्यूब चॅनलवरती डेली? तर माझे एक्झाम सुरू असल्यामुळे कॉलेजमध्ये, त्यामुळे माझे डेली ब्लॉग्स येत नाहीत. तर बघा, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर एकदम पीठ पातळ होऊन जाईल. थोडं थोडं ओतायचं बघा. आणि हाताने छानपैकी असं सगळं एकजीवाने मिक्स करून घ्यायचं. जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. बघा, असं मिक्स व्यवस्थित सगळं करून घ्यायचं. माझे एक्झाम कॉलेजमध्ये सुरू असल्यामुळे माझे डेली ब्लॉग्स येत नाही आहेत. त्यामुळे मला जसा वेळ भेटेल तसे मी ब्लॉग टाकेन तुमच्यासाठी. बघा, थोडेसे पाणी घालायचं. आणि ते पीठ पुन्हा आपण 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. आणि नंतर ना तेल कढईमध्ये छान कडकडीत तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये भजी सोडायची, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय. बघा. आणि नंतर ना ते भजी छान एकदम मस्त लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघा, तुम्ही असे छोटे त्याचे असं कढईमध्ये तेलामध्ये सोडायचे भजी. आणि पुन्हा ते छान मंद आचेवर गॅस करून नंतर ना भाजून घ्यायचे. ब्राऊन कलर येईपर्यंत भजी भाजून घ्यायची. बघा तुम्ही, आपली फायनली भजी तयार आहेत, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. खूप छान भजी झालेलं आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.